आमच्या माता माऊलीची संख्या तुमच्यापेक्षा जास्त असल्यामुळे याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणता काऊन? कारण मोबाईलवरल्या मालिका बघायचं बघून आज कीर्तनाला आल्यात, एवढे तरी आभार आहेत तुमचे. कारण लोक मोबाईल न टीव्हीनं येडे झालेत. माऊली दादा, माणसं मोबाईलनं येडे केलेत आणि आमच्या महिला टीव्हीनं येडे केल्यात. पहिला पाहुणा आला, दत्ता भाऊ बापू तुमच्या काळामध्ये पहिला पाहुणा आला तात्या, तर विचारायचा कस काय हेत लेकरं बाळ, कस काय हे पाणी पाऊस, कस काय हे खुशाली. आता पाहुणा घरी आल्या आल्या विचार तू मोठ्या मोबाईलची चार्जरची लहानी पिन आहे का? नाही का लोक येडं झाले. त्या दिवशी एक जण आमच्या गावातलं मोबाईल बघत बघत येडं दुसऱ्याच्या घरात शिरलं माऊली दादा, आणि त्या घरातली बी माता माऊली क्वाटवर बसलेली होती, मोबाईल बघत होती. ते एका जागावर बसले क्वाटवर, आणि योगायोगानं त्या घरातलं शहाणं माणूस आलं, ते बी येडं मोबाईलच बघत होतं. दरवाजापाशी येऊन थांबलं दादा, आणि त्यानं मधात बघितलं, अरे हे दोघं, मी हुकून दुसऱ्याच्या घरात आलो. म्हणलं आय एम सॉरी, मी चुकून दुसऱ्याच्या घरात आलो. म्हणलं मूर्खा तू व घरी, पण मोबाईलनं लोकायला कळायला तयार नाही. आशाची संगत नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये देव वसलाय, आशाची संगती आमच्या जीवनामध्ये घडावी. मग त्याला कोण म्हणतात? संत म्हणतात. साधू संताची संगती आमच्या जीवनामध्ये घडावी. महाराज एखाद्या वेळेस म्हणतात, एखाद्या वेळेस का होईना आमच्या संताच्या संगतीमध्ये आम्हाला राहायला मिळावा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयुगी. पवित्र कुळामध्ये पवित्र देशामध्ये जन्म मिळाला, भाग्य हे का नाही? पुण्य हे का नाही? आणि संताच्या कुळामध्ये जन्म मिळाला, पुण्य हे का नाही? नाही तर दत्ता भाऊ, बबन भाऊ खोटं बोलत नाही. आपलं पाप जर आडवं आलं असतं ना, माफी मागून बोलतो, आपल्याला जन्म पाकिस्तानमध्ये मिळाला असता. मग कीर्तनही नाही आणि भजन नाही, तुम्ही म्हणता मग बसा बोंबलं. काय करता? टाळीही नाही आणि काहीच नाही. पण काय भाग्य, भारत मातेमध्ये जन्म मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती. कोले बाबा, इथं जन्म मिळणं, आणि तेवढ्यातले तेवढ्यात आपण काय भाग्यवान आहेत. आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये जन्म मिळालाय रे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा. आणि परभणी जिल्हा हा संताचा जिल्हा आहे. आदरणीय वंदनीय रंगनाथ गुरुजी परभणीकर, किती मोठं नाव आहे. त्याच्या अलीकडे या थोडस आमचे हरिभक्त परायण वैराग्य मूर्ती मोतीराम बाबा फळेकर, किती मोठं नाव आहे बापू. त्याच्यानंतर थोडस अलीकडे या श्री हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय मोठे महाराज श्री गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर, किती मोठं नाव संप्रदायातलं. त्याच्या अलीकडे या थोडस सोपान काकाई साटकर, संत जनाबाई. थोडस अलीकडे या आपल्या जिंतूर नगरीमध्ये आमचे आदरणीय वंदनीय आमचे गुरुवर्य नथुराम बाबा के हाळकर. एवढ्या मोठ्या सानिध्याच्या संताच्या संगतीमध्ये आपल्याला जन्म मिळालाय. अर्थातच आपल्या जन्माची सार्थकता विठाला विठाला. कारण महाराज म्हणतात की बाबा आमच्या जन्मामध्ये संगती व्हाव, एवढी जगद्गुरु तुकोबारायची मागणी आहे. ज्याच्या अंतकरणामध्ये देव वसावा, ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे, आशाची संगती आमच्या जीवनामध्ये घडावा. ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे त्याला साधू म्हणतात आणि त्याला संत म्हणतात. अशा साधू संताची संगत, ज्याच्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये भगवंत आहे, आशाची संगती आमच्या जीवनामध्ये घडावा. अभंगाचं देवा
संगती अच्छा वळते मला अच्छा वळते मला अच्छा वळते जगद्गुरु तुकोबराय मागणी करतात, देवा तुला द्यायचंय तर एकच दे. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये देव वसलेला आहे, अशाची संगती आमच्या जीवनामध्ये घडू द्या. महाराज आता लक्षात घ्या, ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे तो कोण आहे? संत आहे. आणि तो कोण आहे? साधू आहे. जगद्गुरु तुकोबराय किंवा ज्ञानोबराय म्हणतात, जय सारदयामध्ये रामू आणि सर्व आरामू. त्याला म्हणायचं संत. तपासा आपल्या हृदयामध्ये देव आहे का नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देव आमच्या हृदयामध्ये, ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे का. आता आपण जिथं जेवढे बसलो त्याच्या हृदयामध्ये कोण आहे? देव आहे. आणि ज्या दिवशी या हृदयातला देव निघून जाईल का, त्या दिवशी या देवाला कुठं घेऊन जातात? गावाच्या बाहेर. तुम्हाला माहिती आहे का नाही. म्हणून या हृदयामध्ये देव बसलेला आहे, या चित्तामध्ये देव बसलेला आहे. आणि अशा संताची संगत आमच्या जीवनामध्ये घडू द्या. अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती अखंड दया तुझी प्रीती तयाची संगती मगदी तयाची संगती मगदी तयाची संगती मगदी तयाची संगती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती मग मी कमलापती तुझबानानी कंटाळा तुझबानानी कंटाळा तुझबानानी कंटाळा तुझबानानी कंटाळा अशाची संगती आमच्या जीवनामध्ये घडावी. ज्याच्या खिशामध्ये मोबाईल नाही अशाची बरं का. आता हात वर करा बरं, कोणाकडे मोबाईल नाही. आजचं पाकिट त्यालाच. इथं बसणाऱ्या सगळ्याकडे मोबाईल आहे. आपल्याला संगती कशाची झाली? मोबाईलची संगती. आज येडे झाले लोक बापू, भजन सोडून कीर्तन सोडून लोक यायला इकडं तयार नाहीत. किंवा महाराज म्हणतात, संत समागमे एखादी परी फावे त्यांच्या द्वारी श्वान याती. एखाद्या वेळेस का होईना संताच्या संगतीमध्ये राहायला मिळालं. लय दिवस नाही म्हणतो, एखाद्या वेळेस. पण संताच्या दारातलं काय व्हावं? कुत्रा व्हावं आणि सेवा करावी. संतद्वारी कुत्रा झालो प्रेम रसात ते वळलो. किंवा महाराज म्हणतात संताच्या, हे बघा कुत्रे आले का नाही बघा संताच्या दारातले. कारण तुम्ही म्हणता काहून यायला आता उजळलं यायच्या मनामध्ये. कारण गेल्या जन्मात यानं भजन केलं नाही. ते भजन न करण्याची पावती ह्या जन्मामध्ये ह्या दारात कुत्रा व्हावा लागतं. विठाला विठाल. आपलं ह्या आयुष्यातलं आयुष्य संपलं आणि पुढच्या जन्मात जरी कुत्र्याचा जन्म मिळाला तरी कोणाच्या दारातला कुत्रा व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. एखाद्या वेळेस किंवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दादा लय वेळ राहायची गरज नाही हो संताच्या संगतीमध्ये. फक्त अर्ध क्षण जरी संताच्या संगती करता संताची संगत जने होय शांती महत्पापा जने होय शांती महत्पापा जन घरला संताची संगती जने होय शांती महत्पापा जने होय शांती
असं पाहिजे बंदुकीच्या गोळीतल्या वनी, कमी आहेत पण चांगले आहेत बरं का. त्या दिवशी परमान दिले का भजनाने विदर्भात, तिन्ही देव जायचे, मी परमान उचललो, प्रब्रह्मीचे ठसे, त्याला ऐकू आलं नाही, ते म्हणलं तिन्ही देव जायचे परभणीचे ससे, म्हणलं या ससेला उचलून घ्या. कमी आहेत दत्ता भाऊ बापू, पण चांगलं भजनी मंडळ हे बरं का, याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा 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 वा, गोड आहेत. मला तुम्हाला सांगायचंय, अर्ध क्षण जरी संतांच्या संगतीमध्ये राहिलं तर महाराज उद्धार होतो आणि जीवनाचं कल्याण होतं. किती ताकद आहे संतांच्या वाणीमध्ये, किती ताकद आहे संतांच्या संगतीमध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय मागणी करतात, आम्हाला संतांची संगती घडावा. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये फार मोठे संत होऊन गेले. मारोतराव बाबा दस्तापूरकर, किती मोठी ताकद होती मला कळत नाही, पण मी मोठ्याल्या महात्म्याच्या सानिध्यात राहिलो आणि त्याच्या वाणीतून मी ऐकलेलं आहे, सांगण्याचा प्रयत्न करतो. दादा तुम्ही मारोतराव बाबाला बघितलेलं आहे, तुम्ही मारोतराव बाबाच्या दस्तापूरकरच्या सानिध्यामध्ये, बाबांच्या सानिध्यामध्ये राहिलेले मंडळी आहेत. काय पावर होती संगतीमध्ये, काय ताकद होती संगतीमध्ये, आणि काय ताकद होती वाणीमध्ये संताच्या, हे लक्षात घ्या. सहज जर संत बोलले, मारोतराव बाबा दस्तापूरकर सहज जरी बोलले ना, तर कल्याण होत होतं. बाबा मला तुम्हाला सांगायचं, मारोतराव बाबाचे कितीतरी प्रत्येक गावामध्ये नियम असायचे कीर्तनाचे. त्या काळामध्ये एक गंगाखेड तालुक्यामध्ये एक गाव आहे, वागदारा नावाचं गाव आहे. तिथं सानप आड नावाचा माणूस, त्या गावामध्ये बाबाचा नियम, मोठा सप्ताह आणि सप्त्यामध्ये बाबाचं कीर्तन चालू, आणि सानप आड नावाचा व्यक्ती त्या कीर्तनाच्या बाहेर उभा राहिला. आता बाबाचा उपदेश तुम्हाला माहिती आहे, बाबाचे जुने शब्द मी बोलू शकत नाही, बाबाचा अधिकार मोठा होता, आपला बापू तेवढा अधिकार नाही. बाबा बोलायचे आणि ते तिकडून बाहेरून ऐकायचं, पण पेलेलं बरं का, नीट धोरणाव नव्हतं ते बापू. दारू पेलेला माणूस, त्याचं नाव सांगित नाही कारण चॅनल शूटिंग चालू आहे. हा ऐका, सानपाड नावाचा व्यक्ती पुढून कीर्तन ऐकत होता, फुल समाज बसलेला होता, आणि तेवढ्यात ते धाड 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 कीर्तनामध्ये शिरलं. समाज शांत, बाबा शांत. आता खालच्या लोकांना वाटलं अरे हे मारुती बाबाला मारतो का काय. पुढे येऊन उभं राहिलं बाबाच्या, आणि बाबाच्या पुढे येऊन उभं राहिलं ते दारू पेलेलं माणूस, मद्यपान केलेलं माणूस, आणि त्यानं मारुतराव बाबाला हात जोडले आणि म्हणला, बाबा मला माळ घालायची तुमच्या हातानं. बाबा म्हणले, अरे तू दारू पेलेला आहे, मद्यपान केलेला आहे, आणि तुला मी आता माळ घालू शकत नाही. दारू पेलेला माणूस काय बोलून सांगता येते का, सांगता येते का. बापू आता दुरुडा झाला माग, आमच्या गावात दोघा तिघांना पार्टी केली, फुल पेले, आणि पार्टी करायला पैसे राहिले नाही माऊली दादा. आणि संध्याकाळी एक जण म्हणला माझ्या घरी हे बकरू आणतो, म्हणला संध्याकाळी 1 वाजता, फक्त सगळ्याला झोपू द्या. पेलेलं ते दोघाला बाहेर थांबिलं, हे गेलं अंधारात. बापू त्यानं बाजीच्या अलीकडं उचललं बी, रानात गेले बी, 1 वाजता पार्टी बी केली, आणि सकाळी ते घरी येऊन बघायला तर बकरू बकरूच्याच जाग्यावर, ते बकरू त्याच्याच जाग्यावर. आणि ते घरच्याला विचारायला, हे बकरू इथं कस काय, बकरू इथं कस काय. ती माता माऊली म्हणली, अहो तसं कसं तुम्ही बोलायलात, अहो बकरू इथं कस काय. ती म्हणली, आधी सांगा आपलं कुत्र कुठे. कुत्र बकरू म्हणून कुत्रच घेऊन गेलो. मला तुम्हाला सांगायचंय, असे लोक येडे. बाबाला वाटलं हे असं म्हणायला माळ घाला. बाबा म्हणले, मी आता तुला माळ घालू शकत नाही, कारण तू दारू प्यायलेला आहे, तू मद्यपान केलेलं आहे, तुला उद्या सकाळी माळ घालतो. म्हणला, नाही आताच तुमच्या हातानं मला ह्या कीर्तनामध्ये माळ घालायची. ऐकायला तयार नाही बाबा ते. बाबा म्हणले, चल तुला माळ घालतो, पण जाय आंघोळ करून ये. अशी मंडपाच्या साईडलाच एक विहीर होती, आणि त्या विहिरीपाशी गेलं तात्या, आणि त्यानं विहिरीमध्ये उडी हाणली, आणि उडी हाणून वलं होऊन कपडे वले करून आलं, आणि पुन्हा बाबाच्या पुढे येऊन उभं राहिलं. आता बाबाला तर आश्चर्यच वाटलं. म्हटले, अरे हे तर आंघोळ करून आलंय आता, आणि आता म्हटलं घाला बाबा माळ. आता बाबाला इलाज राहिला नाही, बाबाला आता माळ, कारण ऐकलं ना त्यानं, आंघोळ करून पुन्हा उभं राहिलं. बाबा म्हणले, आता माळ घालावाच लागते. बाबानं स्वतःच्या गळ्यातली माळ काढली बरं का, आणि आता बाबा म्हणले, हे बघ तुला मी माळ घालतो, पण ही माझ्या हातानं घातलेली माळ, ही माळ म्हणजे पांडुरंगाची माळ आहे बापू, आणि माळ तुला काढायला जमणार नाही. आता त्या पिणाऱ्या माणसाचं एक वाक्य ऐका बरं का, फार मोठं वाक्य आहे. ते म्हणलं, बाबा ही माळ तुमच्या हातानं घालायलो, आणि ही माळ तुमच्या हातानं घातलेली माळ जर निघली तर तुम्ही बाबा कशाची. किती ताकद हे. आता इमानदारीनं आमच्या हातानं माळ घातली की सकाळच्याला निघती माऊली महाराज, कारण तेवढं तप नाही, तेवढी ताकद नाही, तेवढी भावना नाही. महात्म्यांनी माळ घातली की आयुष्यभर माळ टिकायची रे, ही साधना होती महात्म्याच्या जीवनातली. मारुतराव बाबा म्हणले, चल माळ घालतो, माळ निघणार नाही, पण 2-3 नियम करावा लागतील. म्हणले, काय करावं लागेल. म्हणले, काय नाही, पंढरपूरची वारी करायची,
आळंदीची वारी करायची आणि 15 दिवसाला येणारी काय करायची, एकादश करायची. आयुष्यभर तुम्ही माळ निघणार नाही. ते म्हणला बाबा सहज बोलो हित उपदेश करणी सायास कविती सहज बोलले हित उपदेश करुणी बोलले हित उपदेश करुणी सायास कविती करुणी सायास कविती. मग राम नामे उपजे आवडी 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 सुख घडोघडी वाढू लागे ओ सुख घडोघडी वाढू लागे आमे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे हो घडोघडी वाढू लागे सहज बोलले बाबा, परमान दिलं. सहज बोलणे आणि हाच उपदेश आहे. बाबा सहज बोलले आणि त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली बाबानं. आणि त्यानं म्हणले बाबा आता तुमच्या गळ्यानं माळ घातली, मरण मला माझ्या मनानं आलं पाहिजे. त्यानं मरण मागून घेतलं. मरण आपल्याला कळतंय नाही कळत, पण संताला मरण कळतंय. बाबाला सांगितलं त्यानं बाबा मला मरण 3.5 मुहूर्तापैकी आलं पाहिजे आणि त्या दिवशी सोमवार असला पाहिजे. आता एक मुहूर्त गुढीपाडवा, आता 2 दिवसावाला आहे. परवा दिवशी एक मुहूर्त आहे बघा, त्याचं नाव आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी एक. बाबा म्हणले चल तुला तुझ्या मनानं मरण येईल. बाबा 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडव्याच्या दिवशी सोमवार आला आणि त्या दिवशी त्यानं देह सोडला आणि जीवन गोड केलं, जीवनाचं कल्याण केलं. कोणाच्या कृपेनं, कोणाच्या संगतीनं, साधूच्या संगतीनं, संताच्या संगतीनं. विठाला विठाला हो, म्हणून संताची संगत घडावा. आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला फार मोठ्या संताची संगत घडते. आता थोडंसं बोलतून थांबतो. आता आपल्या जीवनामध्ये फार मोठे संत आहेत आपल्या जवळ, फक्त काळाले तर काळाले. ऐका, आणि त्या संताच्या संगतीमध्ये जर राहता आलं तर तुकोबरायाची मागणी परिपूर्ण झाली. आईसे आवडते म्हणा ही मागणी पूर्ण होईल. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. एक फार मोठे संत आहेत आपल्या जवळ बरं का. ऐका, तुम्हाला माहित आहेत का नाहीत मी सांगू शकत नाही, पण जाता जाता सांगतो. आपल्या नगरीमध्ये आपल्या ग्रामदैवत बजरंगबली हनुमंतराया फार मोठे संत आहेत. कारण हनुमंतरायाचं नाव देवाच्या यादीमध्ये येत नाही, तर हनुमंतरायाचं नाव माझ्या संताच्या यादीमध्ये येतं. कारण का, हनुमंतरायाच्या जीवनामध्ये हनुमंतरायांनी केलेली सेवा आहे. दासत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण म्हणून देखिले रामचरण दासत्व निकट हनुमंत केले म्हणून देखिले रामचरण म्हणून देखिले रामचरण दासत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. प्रभू रामचंद्राच्या चरणाची सेवा केली. कोण? हनुमंतरायानं. जगातली सगळ्यात मोठी सेवा म्हणजे सेवा आहे जगाच्या मालकाची. म्हणून नाव झालं, सेवेमुळं नाव आहे. आणि असं सांगा, आता जगाच्या पाठीवर माझ्या बजरंगबली हनुमंतरायासारखे श्रीमंत संत जगाच्या पाठीवर कोणीच नाहीत बरं का. सांगा बाबा, जगातला सगळ्यात श्रीमंत देव कोणता आहे? हनुमंतराया. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा याच्यासाठी. त्या दिवशी एका कीर्तनामध्ये असंच विचारलं, श्रीमंत देव कोणता? ते यडगड म्हणलं बालाजी. हाय, त्याचं बी बिचाराचं बरोबर आहे ना, लय पैसे दिसतात ना बालाजी पशी, ते म्हणून गेलं बालाजी. पण खरं सांगा, मी बालाजीला विरोध करीत नाही बरं का. मी बालाजीला मानतो. ऐका, माझं बोलण्यातून माझं ऐका. बालाजी सुद्धा बजरंगबलीचे अवतार आहेत, लक्षात घ्या. सांगा आता, बालाजी श्रीमंत आहेत तर जगाच्या पाठीवर बालाजीचे किती मंदिर आहेत?
बोटावर मोजता येतील, बरोबर आहे का नाही? बोटावर मोजता येतील इतके बालाजीचे मंदिर आहेत. आता मला सांगा, ग्रामदैवत बजरंग बलीचे किती मंदिर आहेत? मोजता येतील? अहो, जगाच्या पाठीवर असं गाव नाही की त्या गावामध्ये माझ्या बजरंग बली हनुमंतरायाचं मंदिर नाही. काय कारण आहे? सेवा आहे, त्याला म्हणायचं संत. म्हणून माझे श्रीमंत संत कोण? बजरंग बली हनुमंतराया. सेवे लागे सेवक झालं, तुमच्या लागले निज चरणा, तुमच्या लागले निज चरणा, तुमच्या लागले निज चरणा. सेवे लागे सेवक झालं, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. म्हणून या संताच्या सानिध्यामध्ये राहता आलं पाहिजे. कारण मी जाता जाता सांगून जाईल, हनुमंतराया रामायणामधले जर हनुमंतराया काढून टाकले तर रामायण काय आहे? शून्य आहे. आता कथा झाली, भागवत कथा. आता लोकाला ट्रेंडनुसार लोक बदलायलेत. बापू आता शिवपुराण लागायलंय. आमच्या महिला मंडळीला एवढे महादेव आवडायलेत. आमची कॅनल पाटी बापूनं बघितलंय, दत्ता भाऊनं बघितली कॅनल पाटी, माऊली दादानं. सकाळी 4 वाजता त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आमच्या महिला मंडळीचा गर्दा व्हायलाय. मी 10 वर्षापासून मंदिरात जातो, पण या 2 वर्षापासून महादेव मोकळाच नाही. मला ढकलायल्यात, होय तिकडं आम्हाला पाणी घालायचंय, 1 लोटा जल और सब समस्या का. हा, ते काय म्हणते ते मला बी कळत नाही बापू. तेव्हापासून महादेव मोकळाच नाही. वरून त्या महादेवाला पाणी, काय पाणी, आणि घरच्या महादेवाला पाणी नाही. बिचारा बिना आंघोळीचा. घरचा महादेव म्हणायला चहा दे ना, ती म्हणायली तुम्ही प्या आणि मला द्या.